नमस्कार. क्रांतीज्वाला न्यूजमध्ये अश्विनी आपले स्वागत करीत आहे. जातीयवादातून बौद्ध युवकाचा खून, आरोपी अटक करण्यास पोलिसांचे टाळाटाळ. उतरोली तालुका भोर येथील बौद्ध समाजाचा युवक विक्रम गायकवाड याची दिनांक 8 फेब्रुवारी रोजी निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की उतरोली येथील युवक विक्रम गायकवाड याचे वेनवडी येथील मराठा समाजाच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. दोघांनी मिळून 9 सप्टेंबर 2024 रोजी आळंदी येथे विवाह देखील केलेला होता. परंतु दोघेही एकत्र न राहता आपापल्या घरीच वास्तव्यास होते. काही दिवसांनी मुलीच्या घरच्यांना ही बातमी कळाल्यानंतर त्यांनी मुलास दमदाटी देखील केली होती. दमदाटी करून देखील मुलगा ऐकत नाही असे समजल्यावर मुलीच्या कुटुंबियांनी या युवकास बोलावून त्याचा निर्घृण खून केला, अशी माहिती प्राथमिक तपासात पुढे येत असल्याची चर्चा आहे. प्रथमतः हा वाद पैशाच्या व्यवहारातून झाल्याचे बोलले जात होते, परंतु नंतर याला वेगळे वळण लागले दिसून येत आहे. दिनांक 14 फेब्रुवारी रोजी दीक्षाभूमी भोर येथे बहुतांश आंबेडकरी संघटना व कार्यकर्ते यांनी एकत्रित मीटिंग घेऊन याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी भोर तानाजी बर्डे यांची भेट घेतली. यावेळी एकच आरोपी तपासात निष्पन्न झाल्याची माहिती बर्डे यांनी दिलेली आहे. परंतु याबाबत आंबेडकरी संघटनाचे कार्यकर्ते असमाधानी आहेत. त्याचे याबाबत असे म्हणणे आहे की एक व्यक्ती या युवकाचा खून करू शकत नाही. त्याच्यासोबत कमीत कमी 4 ते 5 लोक असणार आहेत. बाकीच्या आरोपींना मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी पर्यंत अटक न केल्यास सर्वपक्षीय सर्व आंबेडकरी विचारांच्या संघटना कार्यकर्ते आक्रोश मोर्चा काढणार आहेत. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण ओहाळ, रिपब्लिकन पक्षाचे पुरंदर तालुकाध्यक्ष पंकज ढिवार, भीम आर्मीचे महेंद्र साळुंके, शिवसेना पक्षाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष रामदास कांबळे, बाळासाहेब अडसूळ, विनोद गायकवाड, आरपीआयचे युवक अध्यक्ष मुळशी विशाल शेळके, प्रवीण कांबळे, रवी कांबळे असे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. आज आपण या ठिकाणी भोर येथील दीक्षाभूमी स्मारक या ठिकाणी आहोत आणि विक्रम गायकवाड यांची जी हत्या झाली त्या प्रकरणामध्ये काही आरोपींना अजून अटक केलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी त्याला न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांची या ठिकाणी बैठक झालेली आहे आणि त्याच्यातून आंदोलन घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तर आपण जाणून घेऊया की साहेब कशा प्रकारे आंदोलन असणार आहे, किती लोक या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. जय भीम. मी पंकज ढिवाळ, पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाचा तालुका अध्यक्ष. भोर तालुक्यातील उतरली येथे जे आमचा बांधवाचा निर्घृण खून करण्यात आलेला आहे, या मनुव्यवस्थावादी व्यवस्थेतील एका सनातन उच्चवर्गीय समाजातील व्यक्तीची त्या मुलीशी प्रेम केलं. त्या प्रेमसंबंधातून आमच्या विक्रमचा खून करण्यात आलेला आहे. त्या खून करून सुद्धा आरोपी मोकाट सुटलेले आहेत. तर त्या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्यामध्ये कोण कोण आहे सहभागी त्याचा निपक्षपाती तपास करावा. यासाठी समस्त रिपब्लिकन पक्ष, आंबेडकर चळवळीतले विविध पक्ष संघटना त्याला न्याय मिळण्यासाठी आज एकत्र आलेलो आहे. मंगळवारी 18 तारखेला आम्ही सर्वांच्या वतीने या ठिकाणी आक्रोश मोर्चाचं आयोजन केले की भोर येथील दीक्षाभूमीपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करत जाणार आहोत आणि त्या ठिकाणी सांगता समारंभ घेणार आहेत. महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी नेते, अनुयायी या ठिकाणी जवळपास 5 ते 10 हजार संख्येने आम्ही जमणार आहोत आणि या ठिकाणी आमच्या विक्रम भैयाला न्याय मिळालाच पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. या ठिकाणचे जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. यासाठी आमची जी कायदेशीर टीम आहे ती सुद्धा कार्यरत राहणार आहे. जय भीम. असं बोललं जातं की हा जो प्रकार आहे जवळपास 9वा प्रकार झालेला आहे आणि अजूनपर्यंत या ठिकाणी न्याय मिळत नाही आहे. काय कारण आहे असा प्रकार वाढण्याचं, त्यासाठी काय केलं पाहिजे? इथली जी व्यवस्था आहे भोर तालुक्यातील त्यामध्ये जो आंबेडकरी समाजातली जनता आहे ती घाबरलेली आहे, ती मुळातच भयभीत झालेली. काय होतं, आपला अल्पसंख्याक आहे, भोर तालुका विस्तार मोठा आहे, परंतु ठिकठिकाणी असताना दलित समाजातील घटक आहे, अल्पसंख्येने असल्यामुळे तो भयभीत असतो, तो एकत्रितरित्या नसतो. त्यामुळं ही जातीवादी प्रवृत्तीची लोक सातत्याने अन्याय अत्याचार करत आहेत. त्यामुळे न्याय मिळायला कठीण जाते आणि व्यवस्था ही सनातनी प्रवृत्तीची आहे, ती न्याय देण्याला अपयशी ठरते. या ठिकाणी असं बोललं जातं आहे की जे संभाजी भिडे आहेत जातीवादी हे या भोर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये सक्रिय होऊ पाहतात
आपलं काय म्हणणं आहे? आज मीटिंग झालेली आहे, आपण कशा प्रकारे या ठिकाणी आंदोलन करणार आहे आणि ह्या गोष्टीला कसे समोर जाणार? प्रथमतः मी तुमच्या चॅनेलचे मनापासून असे आभार मानतो. ज्या दिवशी हा प्रकार घडला आहे त्या दिवसापासून तुमचा चॅनेल या प्रकरणाचा चांगला फॉलो घेतो, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक असे आभार. मी आपल्याला सांगू इच्छितो ही घटना 8 फेब्रुवारी रोजी घडली. आज त्या मुलाचा पुण्यानुमोदन दिनाचा कार्यक्रम होता. पुण्यानुमोदन दिनाचा कार्यक्रम होऊन आम्ही भोरवेल्ला हवेलीतील एक ग्रुप आहे त्या ग्रुपला मेसेज टाकला होता. दीक्षाभूमी स्मारक समिती म्हणून एक ग्रुप आहे आणि आंबेडकरवादी म्हणून एक ग्रुप आहे. त्या सर्व ग्रुपला मेसेज फॉरवर्ड केले होते की पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला दीक्षाभूमी भोर येथे सर्वपक्षीय आंबेडकरी संघटना पक्षांची पुढील दिशा ठरवण्यासाठी एक मिटिंगचं आयोजन केलेलं आहे. तर या मिटिंगच्या आयोजनामध्ये एकच सर्वांचा एकमताने सूर येतोय की या प्रकरणामध्ये न्याय मिळण्यासाठी आपल्याला तीव्र आंदोलनाची खूप मोठी गरज आहे. तर आतापर्यंत झालेल्या तपासाबाबत आम्ही DYSP तानाजी बर्डे असतील किंवा स्थानिक PI पवार असतील की तो निलंबित जे PSI ज्यांना सक्तीच्या मजुरीवर सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आलेले आहे ते PSI चव्हाण असतील, यांच्याकडे वारंवार फोनद्वारे चौकशी केली असता त्यांच्याकडून कसल्याही प्रकारचा जो रिस्पॉन्स पाहिजे तो काय भेटताना दिसत नाहीये. आजपर्यंत या प्रकरणात फक्त एकच आरोपी त्यांनी अटक केलेला आहे. तो सुद्धा अटक केलेला नसून तो आरोपी स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेला आहे. तर हे प्रकरण सर्व शंकास्पद आहे. आमचा येथील पोलीस यंत्रणेवरती बिलकुल विश्वास नाही. आम्ही वारंवार पोलीस प्रशासनाच्या ही बाब लक्षात आणून देतोय की ही जी संपूर्ण घटना घडलेली आहे ती ऑनर किलिंगच्या माध्यमातून घडलेली आहे. आंतरजातीय मुलीबरोबर जो विवाह आमच्या विक्रम भैया गायकवाडांनी 9/9/2024 रोजी जो केला, या घटनेला या विवाहाला आज जवळपास 6-7 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. ती मुलगी आम्ही पोलिसांच्या वारंवार निदर्शनास आणून देतोय की बाबा या मुलीची तुम्ही कसल्याही प्रकारची चौकशी आजतागायत का केलेली नाही, परंतु पोलीस प्रशासन का गाफील आहे ह्या शंकास्पद बाब असल्यामुळे आणि जो आरोपी स्वतःहून हजर झालाय त्या आरोपीचा असं म्हणजे पोलीस प्रशासनाने FRI मध्ये इतकी घाई केली घेण्याची की ती FRI खून झाल्याच्या 2-3 तासामध्येच त्या कुटुंबाची FRI घेण्यात आली. ती FRI देताना कुटुंब हे अतिशय मानसिक संतुलन बिघडलेलं होतं. त्यामुळे कुटुंबाचा फेरजबाब घेण्यात यावा, कारण जो आरोपी स्वतःहून हजर झालेला आहे तो एकटा आरोपी एका बॉडीवरती 20 ते 25 वार करू शकत नाही. इथं हे जमलेल्या सर्व व्यक्तींचं म्हणणं आहे की एक आरोपी एवढा निर्घुण हत्या कशी करू शकतो, आणि जो आरोपी आहे तो त्या मृत व्यक्तीचा विक्रम भैया गायकवाडचा अतिशय जवळचा मित्र होता. तो हे इतकं क्रूर कृत्य कसं करू शकतो? तो एकटा हे क्रूर कृत्य करू शकत नाही असा या घटनेबाबत आमचा निषेध आहे, आमची शंका आहे. त्यामुळे आमचं पोलिसाला वारंवार म्हणणं आहे की बाबा तुम्ही या गोष्टीचा सखोल असा तपास करा आणि जे इतर आरोपी असतील त्यांना देखील लवकरात लवकर पकडण्याचा प्रयत्न करा. परंतु आज या घटनेला 8 दिवस पूर्ण होऊन देखील कसल्याही प्रकारचा पोलिसांच्या तपासामध्ये वाढ झालेली दिसत नाही. तर या निषेधार्थ समस्त आंबेडकरी जनता असेल, सातारा असेल, पुणे शहर असेल, पिंपरी चिंचवड शहर असेल, तसेच हवेली भोर वेल्हे तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने आम्ही भोर बंद आक्रोश मोर्चाची घोषणा आपल्या चॅनेलच्या माध्यमातून करत आहोत. जय भीम. या प्रकरणामध्ये ज्या आरोपीला अटक केलेली आहे तो स्वतःहून त्या ठिकाणी अटक झालाय का त्याला दबाव टाकून त्याच्यावर गुन्हा टाकलाय आणि जे मेन सूत्रधार आहेत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केलाय, असं काय घडलेलं आपल्याला वाटतंय का? हीच शंका आमच्या देखील मनात आहे. कारण जो आरोपी खून करतो आज तागायत महाराष्ट्रभराच्या इतिहासात मी तरी असं पाहिलेलं नाही की बाबा कुठल्या आरोपीने खून केलाय आणि तो स्वतःहून जाऊन पोलीस स्टेशनला हजर झालाय. पोलीस स्टेशनला हजर होण्याआधी आरोपीच्या घरी या स्थानिक पोलीस स्टेशनचे PSI चव्हाण हे गेले होते अशी या स्थानिक लेवल पातळीवरती चर्चा आहे. सर्व आंबेडकरी जनतेच्या तोंडातून हेच ऐकायला येतंय की स्थानिक PSI जे चव्हाण आहेत ते आरोपीच्या घरी गेलते. सर्व कटकारस्थान पूर्व नियोजन करूनच त्या आरोपीला चौकीमध्ये हजर करण्यात आलेले आहे. त्याबद्दल मला शंका आहे, म्हणूनच आम्ही आंदोलनाचं नियोजन करतोय. या आंदोलनामध्ये फक्त बौद्ध समाज असेल का SC ST OBC सर्व समाज असणार आहे, याबद्दल तुमचं काय मत?
संविधानाची 75वी आपण साजरी करतोय. संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त बौद्ध समाजासाठी लिहिलेलं नाहीये. या भोरमध्ये, या महाराष्ट्रात यापूर्वी दलित अन्याय अत्याचाराचा जिल्हा म्हणून फक्त नगर जिल्ह्याची ओळख होती, परंतु अलीकडच्या काळात भोरमध्ये दलितांवरती इतक्या मोठ्या प्रमाणावरती अन्याय अत्याचार वाढलेले आहेत. तर असे हळूहळू शंका वाटू लागलेली आहे की भोरच दलित अत्याचाराचं केंद्र बनतोय का? कारण भिडेंसारखी किड्यांची अवलाद या भोरमध्ये वारंवार त्यांचे सभा घेणे, त्यांच्या बैठका घेणे हे वारंवार चालू असतं. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या भूमीमध्ये आंतरजातीय विवाहातून जर एका दलित तरुणाचा निर्घुणपणे खून केला जात असेल तर या घटनेचा मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाहीर असा निषेध करतो. जय भीम. जनतेला काय आवाहन करा या मोर्चासाठी? जनतेला या मोर्चासाठी मी एवढंच आवाहन करेल, आज तारीख 14 आहे. या मोर्चामध्ये सातारा जिल्ह्यातून, पिंपरी चिंचवड तसेच पुणे जिल्ह्यातून अनेक मोठमोठे नेते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. भोर पंचकृषी असेल, 40 गाव खोरं असेल, 20 गाव खोरं असेल, त्याचप्रमाणे राजगडचा ग्रामीण भाग असेल, हवेली तालुक्यातला ग्रामीण भाग असेल, सर्व माता भगिनींनी, तरुणांनी, ज्येष्ठांनी आपल्या दलित बांधवांना न्याय देण्यासाठी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये उपस्थित राहायचं, ही माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळकळीची विनंती राहील. ज्याप्रमाणे परभणीमध्ये लोकांना जे मिसगाईड करून काही लोक घुसून त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली, मोर्चाला वेगळं वळण देण्यात आले, हिंसक वळण देण्यात आले, त्याबद्दल तुम्ही लोकांना काय आव्हान? मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या आंदोलकांना माझं एवढंच म्हणणं राहील, आपण जो मोर्चा घेणार आहे तो दीक्षाभूमी म्हणजे भोरचं जे मेन एंट्री गेट आहे, एसटी स्टँड, भोरच्या दीक्षाभूमीपासून मोर्चा सुरुवात होईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे महाड रोडचा चौपाटी, त्या चौपाटीपर्यंत आपण पायी लॉंग मार्च काढणार आहोत आणि तिथं स्टेजचं नियोजन केलेलं आहे. मोर्चामध्ये कोणालाही मोर्चाला हिंसक वळण लागेल असं कोणीही कृत्य करायचं नाही. प्रत्येक जो मोर्चामध्ये कार्यकर्ता सहभागी होईल त्याने शांततेने मोर्चामध्ये सहभागी व्हायचंय व इतरांना सुद्धा शांत ठेवण्याचं काम करायचंय. या येणाऱ्या प्रत्येक पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची इथे त्या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील व या घटनेला जास्तीत जास्त न्याय कसा देण्यात येईल याकडेच फक्त आपला फोकस राहील. अजिबात हिंसक वळण या मोर्चाला लागता कामा नये, एवढीच आमची या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती राहील. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा